आणि शेतकऱ्यांचा संप आता आणखीनच तीव्र होताना दिसतोय। नाशकात शेतकरी आक्रमक झालेले बघायला मिळतात। नाशिकच्या सिद्धपिंपरीमध्ये आज सकाळी शेतकऱ्यांनी शहराला दूध पुरवठा करणारा टँकर रस्त्यावरती रिकामा केला। यावेळी लाखो लिटर दूध शेतकऱ्यांनी रस्त्यावरती ओतलं, तर त्यानंतर काहीच वेळात धान्याचा पुरवठा करणारा एक ट्रक शेतकऱ्यांनी अडवला। त्या ट्रकच्या चाकातली हवा देखील काढली आणि त्यातल्या गव्हाच्या गोण्या रस्त्यावरती फोडून तो फेकून दिला। त्यानंतर गाड्या अडवून धान्य आणि दुधाची नासाडी करणाऱ्या शेतकऱ्यांवरती पोलिसांनी लाठीचार्ज केलाय आणि त्यातल्या 20 शेतकऱ्यांना पोलिसांनी आता ताब्यातही घेतलंय। तेव्हा नाशिकमधली ही दोन दृश्य आहेत। एकीकडे दुधाचा अख्खा टँकर रस्त्यावरती रिकामा करण्यात आलेला आहे आणि दुसरीकडे धान्य देखील रस्त्यावरती ओतण्यात आलंय। नाशिकचे प्रतिनिधी सागर वैद्य आता आपल्या सोबत आहेत। सागर, आता नाशकात स्थिती काय आहे आणि काय तपशील मिळतात? रेश्मा, खरं तर कालपासून जे आंदोलन हिंसक वळण घेतलेलं होतं, ज्याच्यानंतर पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये अनेक ठिकाणी आमने सामने भीड सुद्धा झाली, ज्याच्यामध्ये पोलिसांनी लाठीचार्ज केला। आता सुद्धा सिद्धपिंपरीमध्ये जिथे सकाळी दुधाचा टँकर रस्त्यावर ओतला गेला होता, त्याच ठिकाणी थोड्या वेळापूर्वी धान्याचा एक ट्रक सुद्धा शेतकऱ्यांनी अडवला आणि ते धान्य सुद्धा रस्त्यावर फेकलं। दुसरीकडे शिवरे या भागामध्ये रास्ता रोको करून गाड्या रोखणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला आहे। तिथे 25 शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। अनेक ठिकाणी अशा पद्धतीची आंदोलनं सुरू आहे। पोलीस त्या ठिकाणी त्या आंदोलनाला संयमितपणे हाताळण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु अनेक ठिकाणी ज्या पद्धतीनं शेतीमालाला दुधाला नासाडी केली जाते त्या ठिकाणी मात्र तणावाचं वातावरण आहे। सर्व बाजार समित्या नाशिक जिल्ह्यातल्या आजही बंद आहे, त्याच्यामुळे कुठल्याही परिस्थितीचे आर्थिक व्यवहार किंवा शेतीमाल जो आहे तो इथे येऊ शकलेला नाही। दुसरीकडे येवला असेल किंवा इतर जे तणावपूर्ण असलेले भाग आहेत त्या ठिकाणी 144 कलम काल रात्री लावण्यात आलेली होती, जमावबंदी आदेश तो सुद्धा कायम आहे। त्याच्यामुळे एकूण परिस्थिती नियंत्रणात असली तरी तणावामध्ये आहे असं म्हटलं पाहिजे। निश्चित सागर, तुझ्याकडून अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल।